बहिणाबाईचा मान मिळवला. आपण अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारतो. आपण एकदम काय म्हणतो आपल्याला बिनधास्त आहात. आपण सुरुवातीपासून कशाच बाळा, जीवनात इतके प्रसंग घडले का त्यांनी जगण्याचे धडे शिकवून दिले. त्यासोबत मी 4थी पास. आणि बिनधास्त बोलायचं म्हटलं तर मला एक प्रसंग आठवतो. तो म्हणजे असा की आता मला जसं मान सन्मानाने बोलवतात ना, तसं काहीही बोलवण्यात आलं नव्हतं. मीच आपले होऊन गेले. तिथे फार मोठी मंडळी आली होती आणि ते संघर्षाबद्दल बोलणं सुरू होतं. मग विचार केला, आपण पण काय कमी संघर्ष केला होय? सोचा या आपला बोलला तो बनता है. मग काय, थेट स्टेजवर गेले आणि भाषण सुरू केले. पंजाब पेठला आतंक चालू आहे. त्यांना सांगा, हमसे ना तू खाने की बात कर ना पीने की बात कर. हमसे ना तू खाने की बात कर ना पीने की बात कर. मर्दों की तरह इस दुनिया में जीने की बात कर. अरे जिस मातृभूमि की गोद में तू पला, जिस पवित्र धूल में तू घुटनों के बल चला, अरे उस फटे आंचल को सीने की बात कर. मर्दों की तरह इस दुनिया में जीने की बात कर. बोल. अरे बोल की, मी तुझी आईसारखीच आहे. मनासारखे आकडे येतात. घरचे माझ्याकडे दुर्लक्ष करतात. मी माझ्याच घरात नकोच झालं. तुमच्याकडे खूप आशेने पाहतो. तुझं नाव काय आहे? दीपक. आजपासून मी तुला दीपक म्हणते. आजपासून तू माझ्या बरोबर राहतो. तू माझा वंश आहे. मी मेलो तरी माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे पुरी. 5 वर्षांनी मोठी आहे याची मला जाणीव आहे. पण अगं माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी जरी असली तरी सगळं मान्यवर असतं ना. आता हा भाग हा नुसत्या भावनेचा प्रश्न नसून एका मुलीच्या जीवनाचा प्रश्न आहे. अशाच्या तुमच्या चिखलदरा परिसरात मी आलतो मला करांचं माझ्यासाठी एवढं. कारण मला इथल्या माणसातील पशूंनी कधी जगू दिलं नाही म्हणून. अगं प्रभा, नेमकी मी तुला सांगणार तर तुझ्या घरी कोण कोण राहतात? तुझे वडील काय करतात? नाही, मी 11वी शिकले. इंग्लिश मराठी टायपिंग परीक्षा पण पूर्ण झाल्या. त्याची एका ठिकाणी टायपिस्टची नोकरी पण करते. आणि वडील एस.टी. प्रोजेक्टमध्ये काम करतात. बरं, अगं तू इतकी छान नोकरी करतेस आणि आई वडील पण आहेत. मग तुला त्या वनातील चिखलदरा परिसरात काय सांगितलं? ॲडव्होकेट अक्षय जोशी. मी हायकोर्टमध्ये वकील आहे. आणि आज आम्ही सगळ्यांनी इथे चिंदूची झाली सिंधू सादर केलं. या नाटकामध्ये मुख्य भूमिका निभवली आहे जी की सिंधुताई सपकाळ यांची. ती निभवली आहे निर्मिती टेकाडे यांनी. आणि मी याच्यात पत्रकाराचा रोल केला आहे. यात आम्ही सिंधुताई सपकाळ यांची लहानपणीपासून तर शेवटपर्यंतची पूर्ण जर्नी, त्यांची पूर्ण लाईफ स्टोरी या नाटकाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा प्रकारे त्यांनी हजारो लोकांना दत्तक घेतलं आणि त्यांचं आयुष्य सुधारलं हे या नाटकातून कुठेतरी दाखवण्यात आलं. पुढे नाटकाबद्दल अजून माहिती आम्हाला देतील आमच्या मुख्य भूमिकेत काम करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांची भूमिका निभवणाऱ्या निर्मिती टेकाडे. नमस्कार, माझं नाव निर्मिती टेकाडे, रायटर अँड डायरेक्टर ऑफ दिस ड्रामा. या नाटकात फारशा गोष्टी घडल्या.
परंतु गोष्टी घडण्यामागचं एक उद्देश का ज्या व्यक्तीबद्दल आम्ही ड्रामा केला त्यांचं उभं आयुष्य आम्ही प्रेक्षकांसमोर मांडलं, त्याच्याबद्दलच्या व्यथा सगळ्या गोष्टी मांडल्या. यात खरं म्हणजे तर माझ्या सगळ्या ग्रुपचं, तिकडे संपूर्ण ग्रुप आहे का, सगळ्या ग्रुपचं प्लस नेपथ्य स्पेशली साक्षी, हरी, हे जे बाकी सगळे क्रू मेंबर्स आहेत, हे कलावंतांसोबत बॅकस्टेज आर्टिस्ट अप्रतिम आहे. यांनी मला आज सबूतच दिला आहे. कारण की यांनी भूमिका जितक्या चांगले निभावली आहे त्यापेक्षा दुप्पट पटीने त्यांनी बॅकस्टेज सांभाळला आहे. आणि या सगळ्या माझ्या हक्काच्या टीमला म्हणजे चिंदीची झाली सिंधू या नाटकातल्या सर्व कास्टिंगला माझं अगदी मनापासून धन्यवाद आहे. कारण की त्या प्रत्येक लहानशी पण भूमिका असू दे सगळ्यांनी इतकं मन लावून केलं आहे का त्यांनी मी आज या रंगमंचावर माझं नाटक सादर करू शकते आहे. त्यासाठी मी माझ्या नेपथ्यकारांना, पार्श्वसंगीतवाल्यांना सगळ्यांचं मनापासून थँक्यू म्हणते. स्पेशली बॅकस्टेजवाल्यांचं थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच. थोडक्यात एवढंच म्हणायचं आहे सगळ्यांकरता, इवन इथे आलेल्या प्रेक्षकांकरता, कि वाद विवाद की इस दुनिया में सिर्फ एक ही चीज़ निर्वाद है. वाद विवाद की इस दुनिया में सिर्फ एक ही चीज़ निर्वाद है और वो धन्यवाद है. सभी प्रेक्षकों का, पूरे टीम का, सभी को एक्टर्स का तहे दिल से धन्यवाद. थैंक यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. कोणाला बोलायचं आहे का? कोणाला बोलायचं आहे याच्याबद्दल? ए, तू बोल रे, तेरे को कुछ जाने. चल उद्या बोलू. ए, याचं बाईट घे. भेटायला थांबले का? चिंटू पिंटू बाजून जा. आजा ऑफिसला. बहुत बहुत धन्यवाद मुझे इस नाटक के लिए यहाँ पर आमंत्रित किया गया. मैं बैकस्टेज बहुत अच्छे से संभाला इस नाटक में. विशेषकर सिंधुताई सपकाल की भूमिका बहुत ही बखूबी निभाई है अदिति मैम ने. और हमारी सभी टीम मेंबर्स ने बहुत ही मिलके काम किया है. पीछे बैकस्टेज में विशेषकर बोलूँगा कि हमारे सभी आई का कैरेक्टर, हमारे बाबा का कैरेक्टर, हमारे हरिभाऊ सपकाल का कैरेक्टर जो उन्होंने किया बहुत ही बखूबी निभाया है. मास्टर जी भी हमारे साथ में हैं इसमें. काफ़ी दिग्गज कलाकारों ने इस नाटक में पार्टिसिपेट किया, भाग लिया. बस इतना ही कहना चाहूँगा कि सिंधुताई सपकाल का जो जीवन रहा है हमेशा से, आज भी उनको बहुत से लोग पूछते हैं. उनको आज गुरु पूर्णिमा के दिन हर तरफ उनकी पूजा की जाती है. सिंधुताई ये सिर्फ आई नहीं बल्कि ये जग की माँ. धन्यवाद. अरे ये बोल. आणि खरंच कौतुक करावंसं या नाटकामध्ये. आणि सुंदर संगीत आहे. सिंधुताई सपकाळावर नाटक लिहिणं ह्या जॉब नाही, ही खूप मोठी कार्यावर. आणि अशा व्यक्तिरेखेची एक समाजसेविका आणि अनाथांची माय झालेली ती सिंधुताई आणि या आदिती टेकाडेंनी खूप सुंदर पद्धतीनं नाटक लिहिलं आणि त्याच सुंदर पद्धतीनं नाटकाचं डायरेक्शन केलं. कारण की मी या नाटकाचा एक सहकलावंत आहे. श्री सपकाळ आणि सिंधुताईंच्या नवऱ्याची भूमिका मी या नाटकात केलेली आहे. त्याचं डायरेक्शन पण चांगलं होतं आणि सगळ्या टीमनी सुंदर काम केलं. आणि सगळ्या टीमला माझ्यातर्फे परत शुभेच्छा आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो की सर्वच कलावंतांनी छान काम केलं. धन्यवाद. थँक्यू आदिती. निर्मिती टेकाडे डायरेक्टर. मी आज स्टेजवर म्हणजे महानाट्यामध्ये काम केलं होतं. स्टेजवर हा नाटक हे पहिल्यांदा केलं मी स्वतःमध्ये. आणि मी निर्मितीचे आभार मानतो. आणि ठिकाणीवाली चालवून मला आई चालवले, वेडेपणा चालवून हा मला म्हणजे करता आला इथे स्टेजवर. मी सगळ्यांचे आभार मानते. सगळ्यांनी छानपैकी शांतपणे ऐकून मी आभार मानते. माझा मित्र आहे स्वप्नील, त्याच्या चॅनलवरती मी फर्स्ट टाइम बोलत आहे आणि मला बोलायला लावलं. थँक्यू सो मच. आणि चिंधीची झाली सिंधू या नाटकात मी लहान चिंधीला शिकवणारा एक गुरुजीची भूमिका निभवली. मी अभिनंदन करतो निर्मितीला. तिने मला एक चान्स दिला यात काम करण्याचा. आणि खरंच ती खूप इमॅजिनेशन तिचं खूप चांगलं आहे. आणि ती ज्या पद्धतीने तिने लिहिलेलं आहे आणि पोर्ट्रे केलेलं आहे खूपच एक काय म्हणतात त्याला ऑसम गोष्ट आहे ही. थँक्यू सो मच निर्मिती. गॉड ब्लेस यू. बोला ना. मी अनिल पुंजे. माझा हा प्रथमच अनुभव आहे
तिचे भाषण करत होतो, पण नाटकामध्ये प्ले करायचं प्रथमच मला भूमिका मिळाली. सिंधुताईच्या याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणून मला दिलं की त्या व्यक्तीला त्याच्या नात्यातली एक मुलगी मिळते आणि ते त्याला स्वीकारत नाही. शेवटी ती मी सिंधुताईपर्यंत देतो. सिंधुताईच्या जीवनपटामध्ये मला काम करण्याचा जो मला मौका मिळाला त्याबद्दल मी स्वतःला कृतार्थ समजतो. आणि एकंदरीत जी आमची टीम मी तर एकदम नौका आहे त्या मनाने त्यांचे म्हणाले की बरं परफॉर्मन्स होतं, प्रेक्षकांनी दाद दिली त्या. आणि मला जे भाग्य मिळालं या प्लेमध्ये करायला त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद देतो आणि मी माझं मनोगत व्यक्त करतो. नमस्कार, मी सिंधुताई सपकाळ म्हणजे चिंदीची झाली सिंधू या नाटकामध्ये सिंधुताईंच्या आईचा भूमिका केली आहे. त्यामध्ये मी कष्ट दाखवली आहे. आणि खरं तर त्या काळी होतं शिक्षणाबद्दल एक द्वेष होता किंवा मुलींना शिकवल्या नव्हतं जात. पण असतात ना मुलीसाठी बाप, त्यांनी खूप प्रयत्न केले पण शेवटी आईच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही. पण काय म्हणतात ना की जे भाग्यात लिहिलं असतं ते कधी चुकत नाही, तेच झालं. मी जरी आई म्हणून शिकू नाही दिलं तरी सिंधुताईंनी एवढी मोठी भरारी घेतली. म्हणून मी जी केली भूमिका ते मलाही वाईट वाटलं की खरंच एका आईने मुलीच्या पाठीशी राहायला हवं होतं, पण ती भूमिका आहे. धन्यवाद.